नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची अंतर्गत मूल्यमापनाची तोंडी परीक्षेची म्हणजेच ओरल एक्झामची प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, त्यानंतर कशा पद्धतीचे प्रश्न येतील, या सर्व प्रश्नांचं निरसन आपण या तासिकेला करणार आहोत. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. काहीही अडचण आली तर कमेंट करा. यासारख्या तुम्हाला हिंदी आणि मराठीचेही व्हिडिओ हवे असतील अंतर्गत मूल्यमापनाचे किंवा गणित, सायन्स, इतिहास, भूगोल, तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. बघा, ही बोर्डाकडनं आलेली प्रश्नपत्रिका आहे आपली हिंदी विषयासाठी. 2 फेब्रुवारीनंतर आपली ही परीक्षा घेतली जाणार आहे. आपल्या शाळेमध्येच ती परीक्षा असणार आहे. अशा प्रकारची ही उत्तरपत्रिका बोर्डाकडनं आलेली असेल. त्याच्यावर तुम्हाला सर्वप्रथम ही सर्व माहिती भरायची आहे. बघा, ही माहिती कशी भरणार तुम्ही. बघा, या ठिकाणी मी भरून दाखवलेली आहे. सगळ्यात आधी मंथच्या ठिकाणी फेब्रुवारी 2026 ते टाकायचं आहे. इथं मराठीत लिहायचं आहे फेब्रुवारी 2026. त्यानंतर शाळेचं नाव लिहा, तुमच्या शाळेचं नाव लिहा. तुमची शाळा कोणत्या गावात आहे ते गावाचं नाव घ्या. तुमच्या शाळेचा इंडेक्स नंबर असेल तो तुमच्या विषय शिक्षकांना विचारा आणि तो या ठिकाणी टाका. फुल नेमच्या ठिकाणी कॅन्डिडेट फुल नेम, तुमचं स्वतःचं पूर्ण नाव लिहा. शक्यतोवर इंग्लिशमध्ये लिहा, इंग्लिशचा पेपर आहे म्हणून. त्यानंतर तुम्हाला सीट नंबर दिला असेल तो सीट नंबर टाका. त्यानंतर बैठक क्रमांक अक्षरात लिहायचा आहे. D059,419 या पद्धतीने ते या ओळीवर लिहायचे आहे तुम्ही. पुढं परीक्षार्थ्यांची सही करायची, म्हणजे तुमची स्वतःची सही या ठिकाणी येईल. त्यानंतर तुमचा हा पेपर ज्या तारखेला होईल ती तारीख लिहायची आहे. तुमचा विषय असेल इंग्लिशचा पेपर आहे म्हणून इंग्लिश, उत्तरलेखनाची भाषा ही इंग्लिश असणार आहे. या पद्धतीने वरची सर्व माहिती टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी हा भाग तुमचे शिक्षक भरतील. इथं तुम्ही काहीही लिहिणार नाही आहेत. तुम्हाला मिळालेल्या गुणांचं गुणदान या ठिकाणी केलं जाणार आहे. 4 विभाग केलेले आहेत. श्रवणसाठी 5 गुण आहेत, भाषणासाठी 5 गुण आहेत. दोघांची बेरीज केली जाईल आणि इथं तुम्हाला होमवर्क दिलेला असेल 2, त्याचे मार्क्स असतील आणि टोटल 20 गुणपैकी मार्क्स तुमचे या ठिकाणी लिहिले जातील आणि हे मार्क्स बोर्डाला पाठवले जातील. आता या ठिकाणी आपली प्रश्नपत्रिका बघा. भाग 1 श्रवण कौशल्य. या ठिकाणी 3 टॉपिक दिलेले आहेत. तिघांपैकी एक विषय आपण 4 विषय 4 पैकी 1 विषय आपण निवडायचा आहे. पहिला बघा गद्य आकलन. तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल आपल्या पाठ्यपुस्तकातला आणि त्यावर आधारित 5 प्रश्न तुम्हाला त्यांची उत्तरं शोधून लिहायची असतील. दुसरं असेल ऐका आणि लिहा. लिसन अँड रायटिंग. 5 वाक्य दिले जातील, ते तुम्ही ऐकायचे आहेत आणि ते लिहायचे असतील. त्यानंतर किंवा कविता असेल एक तुमच्या पाठ्यपुस्तकातले, त्या कवितेवर आधारित प्रश्न तुम्हाला दिले जातील, त्यांची उत्तरं लिहायची असतील. किंवा एखादा स्पीच तुम्हाला ऐकवलं जाईल आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी 5 गुणांसाठी लिहायची आहेत. बघा, अशा प्रकारची तुमची क्वेश्चन पेपर तुमचे इंग्लिशचे टीचर तयार करतील आणि त्या क्वेश्चन पेपर तुम्हाला दिलेल्या पेपरवर लिहायचे असेल. क्वेश्चन 1 आपला असेल लिसनिंग स्किलसाठी 5 गुणांचा, लिसन अँड रायटिंग. 5 वाक्य तुम्हाला ऐकवले जातील. या ठिकाणी मी दुसरा मुद्दा निवडलेला आहे, त्यामुळे हे 5 वाक्य आपण जसेच्या तसे ऐकून तोंडी लिहायचे असतील. त्यात स्पेलिंग मिस्टेक करू नका. ही 5ही वाक्य व्यवस्थितरित्या लक्षात घ्या, आपल्या वहीत लिहून घ्या, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. असेच कोणतेही 5 वाक्य आपल्याला दिले जातील. पुढचा बी भाग असेल स्पीचसाठी. 5 गुणांचा हाही प्रश्न आहे.
कोणतेही 3 विषय दिले जातील आपल्याला. माय स्कूल, माय सेल्फ, माय फेव्हरेट लीडर यासारखे कोणतेही विषय असतील आणि त्याच्यावर तुम्हाला 2-5 मिनिटं बोलायचं असेल. त्याला तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. बघा ते मार्क्स कसे मिळतील. ही तुमची 5 वाक्य. या पद्धतीने तुम्ही ती लिहिणार आहात. सुटसुटीत लिहा. पहिल्या पेजवर 2 वाक्य लिहायची आहेत आणि नंतरच्या पेजवर 3 वाक्य. व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी ती मावतात. कुठेही गर्दी करायची नाही आहे आणि खाडाखोड तर मुळीच करायची नाही. त्यानंतर बी भागामध्ये तुम्हाला स्पीच द्यायचं आहे 5 गुणांसाठी. त्यासाठी हे ऑरचे विषय आहेत. तुम्ही एखादं पुस्तक वाचलं असेल, त्या संदर्भात तुम्हाला गुणगान केलं जाणार आहे. त्याचं नाव सांगायचं, लेखकाचं नाव, पुस्तकात काय दिलेलं आहे ते सांगा, तुमचा आत्मविश्वास, पुस्तकाबाबतचं तुमचं मत आणि तुम्ही जे काही आत्तापर्यंत भाषण केलं त्याचा परिणामकारकता किती होती, त्यावर आधारित तुमचे शिक्षक याला 5 गुण देतील. दुसरा किंवाला विषय असेल, मगाशी मी तुम्हाला जे काही 3 विषय दिले, माय स्कूल, माय सेल्फ, माय फेव्हरेट लीडर यासारखे कोणतेही विषय दिले जातील आणि त्या विषयाला तुम्हाला या ठिकाणी 5 गुण असतील. बघा तुम्ही तो विषय का निवडला, त्यातला 1 गुण असेल. तुम्ही त्या विषयाबद्दल काय आशय सांगितला, त्याला तुमचा आत्मविश्वास, त्याची मांडणी आणि परिणामकारकता. परत तिसरा विषय असेल किंवाला तुमच्या पाठ्यपुस्तकातले पाठ किंवा कविता तुम्हाला त्याच्यावर 5 मिनिटं बोलायचं आहे. 8-10 वाक्यात आपले विचार प्रकट करायचे आहेत. मग त्या पाठाचं, कवितेचं नाव सांगायचं आहे. त्या पाठात, कवितेत काय आहे ते सांगा. स्पष्ट तुमची बोलण्याची भाषा वगैरे जे काही असेल त्याला 1 गुण असेल. तुमची मांडणी असेल त्याला 1 गुण आणि तुमचा विषय समोरच्याला किती समजला त्याला 1 गुण. अशा पद्धतीने 5 पैकी गुण तुम्हाला दिले जातील. या ठिकाणी शेवटच्या 4 ओळींमध्ये तुम्ही हे जे काही सादरीकरण करणार आहात ते त्याच्यातली कोणती गोष्ट तुमच्या परीक्षकांना आवडली ती या ठिकाणी लिहिली जाणार आहे. त्यानंतर पुढचे 10 मार्क्स पार्ट 2 मध्ये तुम्हाला विचारले जातील. तुम्ही वर्षभर गृहपाठ केला असेल इंग्लिशचा, त्यातलेच कोणतेही 2 पाठ तुम्हाला होमवर्कसाठी दिले जातील किंवा 2 क्वेश्चन्स दिले जातील. ते तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून आपल्या शिक्षकांना दाखवायचे आहेत आणि त्याला तुम्हाला 10 गुण हे मिळणार आहे. तुमचे शिक्षक जे विषय देतील तेच लिखाण तुम्ही देणार आहात, त्यालाच तुम्हाला 10 गुण हे मिळणार आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इंग्लिश विषयाची अंतर्गत मूल्यमापनाची प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि संपूर्ण अडचणींचं निरसन या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. काही अडचणी असतील तर कमेंट करा.